तर राम राम मंडळी. आता कसं वाटतंय या कार्यक्रमामध्ये मी ट्रम्प तात्या उर्फ डोन्या भाऊ आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मला सांगी मी तुला कोरोना झाला होता, ही गोष्ट खरी आहे का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तो कोरोना आहे ना आम्हाला होऊ शकत नाही कधी. आमच्या पाकिस्तानात जरी आला ना तर कोरोना आम्हाला होऊ शकत नाही, याची गॅरंटी घेतो मी, पक्की गॅरंटी घेतो. कस काय रे? ओय म्या कस काय होऊ शकत नाही, तुम्हाला सांग बरं जरा. कारण आमच्याकडे कोरोना चेक करायची मशीनच नाही. मग आता मशीनच नाही तर आम्हाला सांग बरं कसं कोरोना होईल. सांग सांग तूच सांग. हट साल्या पोंगड्या मी तू तर लय हुशार समज तू. मग मशीन काऊन नाही घेत तू एखादी नवी? पा मशीन घ्यायला काहीच नाही. मशीन तर मी आज घेऊ शकतो, पण आमच्या पाकिस्तानाकडे नाही का आता फक्त 10,540 रुपये राहिलेत. आता आम्ही जर 10,540 रुपयाची मशीन घेतली तर आम्ही काय खायचं आणि काय प्यायचं, नाही का? बरोबर म्हणते इम्या. आता तर तुमचे खायचे पण वांदे होती. तू चुप रे चंदू डार्लिंग. पण मी काय म्हणतो डोन्या भाऊ, माझ्या घरी ना कपडे धुवायची मशीन आहे, त्यांना चेक करता येईल का कोरोना? अबे पोंगाड्या, तुझ्या बापान पाहिलं का बे साल्या कपडे धुवायच्या मशीन कोरोना चेक करताना? साला ये मी काही बडबड करते रे तू. माझा दिमाग खराब करतय तुझ्यामुळे. माझ्या डोसक्यात अटॅक आला साल्या. तू नाही का एक काम कर, आपल्या नाकामध्ये नाही का सिमेंट भरून घे आणि तोंडात पण घे आणि मस्त पैकी नाही का प्लॅस्टर करून घे मिस्त्रीत बोलून. म्हणजे नाही का तुझ्या नाकात कोरोना जातच नाही. हट साल्या नाकड तोंड्या कुठला. मी काय म्हणतो, ते कुत्र्याला कोरोना होतच नाही, ही गोष्ट खरी आहे का डोन्या भाऊ? हा गोष्ट तर खरी आहे की कुत्र्याले कोरोना नाही होत, पण पोंगाड्या इम्या तू काहून विचारायला लागला मला? नाही, असंच विचारून पाहिलं मी की होते का नाही बा कुत्र्याला कोरोना, नाही का? नाही नाही, तू काहीतरी लपवतोय इम्या. सांग तू तू कुत्र्याबद्दल काहून विचारू राहिला? ते आता असंच विचारलं मी, जाऊ दे, लोकांना समजलं ते. तर त्या दिवशी नाही का मी आणि माझी बायको चंगाष्ट खेळत होतो. मग खेळता खेळता नाही का माझ्या बायकोला शिंक आली आणि तिच्या नाकातून शेंबूड बाहेर आला. तर मी म्हटलं, माझ्या बायकोला म्हटलं कोरोना बिरोना होईल, त्यामुळे मी किचनमध्ये गेलो आणि एक गुंडी आणली. तर त्या बकरीने नाही का मला अशी मागून बुक्की मारली, तर मग बेंडच बाहेर आलं. ओय इमी, तुले बेंड होती? अबे होती नाही होता. हा तेच तर म्हणलं मी, होता. बरं इम्या, समजा तुमच्याकडे कोरोना आला तर तुमच्याकडे लोक कामं कसे करतील? त्याच्यावर आमचं असं म्हणणं आलं का समजा आम्ही वर्क फ्रॉम होम सुरू करू, पण साला आमच्या लोकांचाच भरोसा नाही. आमचे लोक असे की घरीच बॉम्ब बनवतील आणि घरीच फोडत जातील. बिलकुल भरोसा नाही यायचा. हीच तर मोठी भीती वाटते साली. बरं इम्या, तुला अजून काही बोलायचंय का? मला फक्त एवढंच म्हणायचंय का कोणीच आम्हाला काहीच विचारून नाही राहिलं की तुम्हाला कोरोना झाला का, तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला मशीन बिशीन पाहिजे का. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय की जसा तुमचा कोरोना जर आमच्याकडे आला तसा आम्ही कोरोनावर बॉम्ब फोडत जाईल. जिथं कोरोना दिसला तिथं आम्ही बॉम्ब फोडत जाईल. असं करून करून आम्ही आमचं पुरं पाकिस्तान नष्ट करून टाकील. आणि आता नाही का मी मी बायको आजीच्या गावाला जाणार आहे. मी आजी राती मी करले आणि माझी आजी म्हणे इम्या तुझ्यासाठी म्हणे बोरकुट करून ठेवलं, तू ये म्हणे आपल्या बायकोला घेऊन. तर आता आम्ही तिथं जाऊ, मस्त बोरकुट वगैरे खाऊ आणि मग जेव्हा कोरोना आला तेव्हा पाहू काय होते. तर ठीक आहे मग. तर इम्या, तू ह्या सोबत बोलून चांगलं वाटलं आज. तू टेन्शन घेऊ नको, कुत्र्याले कोरोना नसतो होत. कुत्र्याले नसतो होत कोरोना, डुकराले होत असतो. आबे चंदू डुक्कर, तुमच्याच मुळेच तर कोरोना झाला बे सगळ्या जगाले. तर बघा, अतिशय महत्त्वाचा विषय, कोरोना हा अतिशय भयंकर वेगाने पसरणारा आजार आहे. त्यामुळे आपण या गोष्टीची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि इतरांनाही घ्यायला लावली पाहिजे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.